नमस्कार मित्रांनो, डोळे उघडा. आज तुम्ही जे पेट्रोल भरताय त्यातील जी किंमत ऐकून तुमचे डोळे फिरतील. 2014 मध्ये जेव्हा काँग्रेसची सत्ता होती तेव्हा क्रूड ऑइल जे आहे, जे पेट्रोलसाठी कच्चं तेल म्हणून वापरलं जातं, ते प्रति डॉलरच्या रेटच्या हिशोब बघितलं आणि प्रति बॅलरच्या हिशोबाने जर बघितलं तर 115 रुपयाची त्याची किंमत होती. तेव्हा आपल्याला पेट्रोल जे मिळत होतं त्या पेट्रोलचा रेट होता 72 रुपये लिटरचा. आणि आज 2026 मध्ये क्रूड ऑइल जे आहे ते 96 रुपये डॉलरने मिळतं. म्हणजे बॅलरची किंमत आहे ती 96 रुपये, म्हणजे 14% स्वस्त. पण आज जर आपण देशातल्या दिल्लीतला रेट बघितला तर 102 रुपये प्रति लिटर पेट्रोल दिलं जातं. त्याचबरोबर मुंबईमध्ये 111 रुपये आणि पुण्यात 111 रुपये 70 पैसे. कसं शक्य झालं हे जर कधी विचार जर केला तर जादू नाही, हे संगनमताने चाललेला पेट्रोलचा घोटाळा आहे. 2014 मध्ये मोदी सरकार निवडून आलं त्यावेळेस क्रूड ऑइलचा दर जो होता तो कोसळलेला होता. जनतेला स्वस्त पेट्रोल मिळणं अपेक्षित होतं, पण सरकारने काय केलं माहितीये? त्यावेळेस एक्साइज ड्युटी वाढवली. ती जर वाढवली आहे ती 9 रुपये 88 रुपयापासून ते 32 रुपये 18 पैशांपर्यंत एवढी त्यांच्या ह्या काळात वाढवत गेले. त्यावेळेस पेट्रोलचे रेट कमी करणं अपेक्षित होतं, परंतु यांनी वाढवत गेले. त्याचबरोबर 2020 मध्ये 19-20च्या दरम्यान 20 मध्ये ज्यावेळेस कोविडचा काळ सुरू झाला त्यावेळेस क्रूड ऑइलचे रेट एकदम ढासळले आणि ते 69% घसरले. जनतेला त्यावेळेस 40 रुपये लिटरनी पेट्रोल मिळणं अपेक्षित होतं, खरंच द्यायला पाहिजे होतं, पण सरकारने पुन्हा एकदा 10 रुपये एक्साइज ड्युटी वाढवली. एकही पैसा फायदा जनतेला दिला नाही. त्यानंतर 2022 मध्ये रशिया युक्रेन युद्धाच्या निमित्तानं 2023 मध्ये क्रूड ऑइल पुन्हा पडलं, म्हणजे त्याच्या किमती अजून कमी झाल्या. तरीही जनतेला काही मिळालं नाही. आता सर्वात मोठा धक्का जर ऐकला तर तुम्हाला निश्चित धक्का बसेल. आज तुम्ही जे पेट्रोल टाकताय ते सुद्धा शुद्ध पेट्रोल नाही, त्यात 20% इथेनॉल मिक्स केलं जात आहे. इथेनॉलचा बाजारभाव जर फक्त पाहिला तर 60 ते 65 रुपये प्रति लिटर आहे. म्हणजे पेट्रोल अजून स्वस्त होणं अपेक्षित आहे, कारण त्यात 20% जे इथेनॉल टाकलं जातं ते पेट्रोलपेक्षा खूप कमी आहे. पण हे तसं होताना दिसत नाही. तो फायदा जनतेला दिला जातो का? तर नाही. तो फायदा कोणाला मिळतो? तो फायदा सध्या सरकारमध्ये बसलेल्या नितीन गडकरी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कंपन्यांच्या चालू केल्यात इथेनॉल उत्पादनाच्या त्या कंपन्यांना अब्जावधी रुपयाची कमाई करून दिली जात आहे जनतेच्या खिशातून आणि त्यांच्या चिजोऱ्या भरल्या जात आहेत. हे कितपत योग्य आहे? जेव्हा क्रूड ऑइल स्वस्त होतं त्यावेळेस सांगितलं जातं ही जागतिक बाजारपेठेतली आहे, त्यामुळं त्याच्यातला रेट आपल्याला वाढवलाच जातो, कमी केला जात नाही. जेव्हा स्वस्त होतं तेव्हा एक्साइज ड्युटीच्या नावाखाली आपल्या खिशातून पैसे गोळा केले जातात. ही फक्त पेट्रोलची किंमत नाही, ही मध्यमवर्गीयांची लूट आहे. हा जनतेच्या पैशावरती आर्थिक दरोडा आहे. किती दिवस सहन करणार? आता बोलण्याची वेळ आली आहे. आवाज उठवा, सत्य समोर आणा, पेट्रोल हॅशटॅग. कारण ही जी गोष्ट आहे ही सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचली पाहिजे. त्याकरता ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा.